माझं नाव वैभवी चव्हाण, म्हणजेच हुकुमाची राणी ही मधली राणी. नमस्कार, मी अक्षय पाटील, म्हणजेच हुकुमाची राणी मधला इंद्रा. आम्ही जस्ट आता रिहर्सल्स करून बाहेर आलो आहे आणि गणेशोत्सवाबद्दल एक इव्हेंट आहे सन मराठीवर. सहकुटुंब सहपरिवार आम्ही हा इव्हेंट साजरा करत आहोत आणि खूप जास्त एक्साइटमेंट आहे बिकॉज पहिल्यांदा सन मराठीवर असं काहीतरी सन मराठीचे प्रेक्षक एक्सपिरियन्स करू शकणार आहेत. सो त्याची एक वेगळी एक्साइटमेंट आहे आम्हाला. बरं, सन मराठीचा पहिलाच इव्हेंट आहे, पहिलाच वर्ष आहे गणेशोत्सवाचा आणि मालिका सुरू होऊन हा तुमचा सुद्धा पहिलाच आहे. काय सांगाल की किती एक्साइटमेंट आहे तुम्हाला आणि गणपतीच्या तुमच्या काही आठवणी आहेत का? येस, गणेशोत्सवाचं पहिलंच वर्ष आणि आम्ही त्या वर्षात सहभागी होऊ शकतो ह्याचा आम्हाला आनंद आहे. आमचे परफॉर्मन्सेस आहेत, आम्ही इंडिव्हिज्युअली 2 वेगळ्या ॲक्ट्स परफॉर्म करतोय, त्याची एक वेगळी एनर्जी आहे. आम्ही सगळे आर्टिस्ट कास्ट जी सन मराठीची आहे तो अख्खा परिवार मिळून हा इव्हेंट साजरा करतोय, तर खूप मजा येते आम्हाला. गणेशोत्सवाची एक्साइटमेंट वेगळी असतेच दरवर्षी, पण यावर्षी आम्ही गणेशोत्सव असा साजरा करणार आहोत हे आम्हालाही माहिती नव्हतं. जेव्हा आम्हाला कळालं की गणेशोत्सव असा साजरा केला जाणार आहे सन मराठीवरती, तेव्हा एक वेगळी वाईब होती, वेगळी एनर्जी होती की नक्की काय करायचं आहे. युजली डुएट परफॉर्मन्स असायचे, आता तसं नाही आहे, वेगळं काहीतरी आम्ही परफॉर्म करणार आहोत. आणि जसं की तुम्हाला कदाचित माहीत असेल, सगळ्या गोष्टी यावेळी सन मराठीचे जे कलाकार आहेत ते करणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या अशा इव्हेंट्सची एक्साइटमेंट ह्यासाठी पण असते की आम्ही या इव्हेंट्सच्या निमित्ताने भेटणार असतो बाकी कलाकारांना वगैरे. सो ती एक वेगळीच मजा असते. बरं, शाळेत असताना प्रत्येक वेळी आपल्याला वेगवेगळे टास्क दिले जातात किंवा क्राफ्ट आणि हे सगळं असतं. तुम्ही शाळेमध्ये असं कधी म्हणजे गणपती रंगवणं किंवा गणपती काढणं वगैरे असं क्रिएटिव्ह काय केलंय का? आज तुम्हाला करायचंच आहे, सो किती एक्सायटेड आहात याच्यासाठी आणि रेडी आहात का? रेडी आहोत. माझं ड्रॉइंग तेवढं काही खास नाही आहे, बट लहानपणी केलेलं आहे ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स वगैरे गणेशोत्सवाच्या निमित्ताने ज्या असायच्या त्याच्यात. बट आज बऱ्याच वर्षांनी मी स्केच पेन आणि वगैरे सगळ्या गोष्टी हातात घेणार आहे. सो बघूया काय घडतं. सो रेफरन्ससाठी असं काही माइंडमध्ये आणलंय का? काही नाही, मी एकतर पहिली गोष्ट सर्वात कितीतरी वर्षांनी हातात घेतलाय, त्यामुळे मी काहीही करतोय, मला काही समजत नाहीये की नक्की काय करायचंय. बघू काय म्हणताय. प्रो आहे? मी नाही प्रो वगैरे काही नाही आहे, पण आय थिंक रेफरन्स इमेजिंग बरं करते मी, सो करेन काहीतरी असं. नाही, करत होते मी, स्वतः करायचे. मी एलिमेंटरी पण दिले, सो मी करते, पण आता आउट ऑफ प्रॅक्टिस असल्यामुळे काही खरं नाही. हे छान नाही ते पण. अजून सध्या गणेशोत्सवाची काही तयारी नाही आहे मालिकेत. सध्या आम्ही रक्षाबंधनाचा सिक्वेन्स शूट करून आलोय आज. लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव येस, आम्हाला वाटतं असं खूप मजा येणार आहे आम्हाला गणेशोत्सवात, कारण आमच्या घरात आता आमचं घर जे झालंय महाडिकवर, ते आमच्याकडे पण मंदिरात गणपतीचीच मूर्ती आहे. सो आम्ही छान जोशात साजरं करणार गणेशोत्सव असं वाटतंय. तर खालचं कसं गाडी बाई मी हात काढायचे होते तिथे पण कान काढलेत. सॉरी गणपती बाप्पा, सॉरी प्लीज. प्रत्येक वेळी आपण काही ना काही बस जे प्रेम भरभरून मिळतंय हुकुमाची राणी या मालिकेला, तेच मिळत राहावं आणि आम्हाला एवढी शक्ती मिळावी, आम्हाला एवढी एनर्जी मिळावी की आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून प्रेक्षकांचा एंटरटेनमेंट करू शकू. हीच जे काही अपेक्षा आहेत आमच्याकडून त्या आम्ही पूर्ण करू शकू. येस, ही शक्ती दे देवा आम्हाला. उकडीचे मोदक. अरे माझा रेकॉर्ड आहे, मी 12-13 वगैरे खाऊ शकतो एका टायमाला. काय केलंय मला कळत नाहीये मी काय करतोय.
काय वाटतं हे ड्रॉइंग केल्यानंतर सेटवर पहिलं कोणाला दाखवावं असं वाटतं? कोणालाच नाही, कोणालाच नाही. दाखवण्याच्या लायकीतच नाही. हो ऍक्च्युली. म्हणजे लहान मुलं बरं काढतात त्याच्यापेक्षा. अगदी. काढू शकतो. हा उंदीर पण काढू शकतो. काढायचं उंदीर काढायचं. हे थांबा फिनिशिंग चालू आहे. काढलाय पण खूप छान काढलाय. क्रिएटिव्ह ब्रेनला त्याला अजून छान रूप द्यायचंय. हिचे गणपती बाप्पा रागावलेत ऍक्च्युली. थांब बरं. हात भीती होते त्यांचे. मुकुट काढूया. ब्लॅकच ठेवतो शेड. मला ब्लॅक पाहिजे डोळे काढायला. आय थिंक आय एम डन. हे दाखवायचंय प्रेक्षकांना. अरे बापरे. ऑलरेडी इंद्राच्या नावाने बोंब मारतायत प्रेक्षक. हे बघितल्यावर कदाचित अक्षयच्या नावाने पण बोंब मारतील. हा मुकुट काढायचं. कसं काढतात? छान. मोदक मोदक मी खाल्लाय. नको. उंदीर कसा काढायचा? काढला तू? कसा असतो उंदीर? कसा असतो? उंदीर नाही बघितलं तू कधी? अरे काढला ना. अरे 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 असा काढ. तोंड ठेव. 1 2 आणि शेपूट. 1 2 थोडस हा आणि थोडीशी शेपूट वर. आणि ह्याचं कान. हा बस. मांजर वाटतं. डन डन डन. कसं काढते? हा प्रेक्षकांना दाखवा. तिने थोडा कलरफुल ठेवलाय. मी थोडा साधा सिंपल माणूस आहे रिअल लाईफ मध्ये पण. सो मला सिंपल सोबर गोष्टी आवडतात. कलर्स जास्त आवडत नाहीत मला. हो थांब जरा. भाई 5 मिनिटं आहेत. नको नको मी हेल्प करेन तर ते बिघडेल. ते असं तरी चांगलं दिसतंय. तुम्हाला जास्त आवडतं? कोणाचं आवडलं? येस प्लीज बी बायस टुवर्ड्स मी. प्लीज लव्ह मी मोर. सो हे माझं आहे आणि हे आमच्या इंद्राने काढलंय. गणू. हे आमचे गण. ओके. सो हे आम्ही काढलेले आमचे वर्जन्स ऑफ गणपती बाप्पा. तुम्हाला कोणाचे बाप्पा जास्ती आवडत आहेत हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि बघत पाहायला राहा विसरू नका. हुकुमाची राणी ही फक्त आपल्या सन मराठी. गणपती बाप्पा मोरया.